हाय, नमस्कार. मी अंजली रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी कुकरमधलं झटपट चिकन. तर सुरुवातीला बडीशेप घेतलेली आहे, हिरवे वेलदोडे, काळी मिरी, काळा वेलदोडा, चक्री फूल, दालचिनी, काळी मिरी आणि जिरे. हा मसाला आपण मिक्सरला वाटून घेऊया. सुका मसाला आपण पहिल्यांदा तयार करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण मसाला मिक्सरला वाटून घेऊया. त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे, थोडा पुदिना घातलेला आहे आणि अशा पद्धतीने हा मसाला वाटून घेऊया. इकडे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण मसाला घेऊया. मसाला पान, जिरे पावडर, धने पावडर, गरम मसाला, हळद आणि आपली घरगुती चटणी, लाल तिखट मसाला. पुन्हा एकदा आपण कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे आणि पुदिन्याची पानेसुद्धा बारीक चिरून घ्यायची आहेत. अर्धा किलो चिकनमध्ये आपण दही घालून घ्यायचं आहे. दही घातल्यानंतर आता मसाला पान असतं आपण भातामध्ये टाकतो ते एक घालायचं आहे. त्याच्यानंतर मगाशी दाखवल्याप्रमाणे तो मसाला पावडर घ्यायचा आहे. धने पावडर, जिरे पावडर, लाल तिखट वगैरे आपण मिक्स करून घेऊया. त्याच्यानंतर आपण इथे कोथिंबीर वापरलेली आहे. कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे आणि पुदिन्याची पानेसुद्धा बारीक चिरून घेतलेली आहेत. ही सुद्धा आपण मिक्स करून घेऊया. चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ घातल्यानंतर आपण मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने मिक्स केलेलं आहे. त्याच्यानंतर मी अर्धा लिंबू घेतलेला आहे. लिंबू पिळून घ्यायचा आहे, लिंबाचा रस घालायचा आहे त्याच्यामध्ये. आपण चिकन पहिल्यांदा मॅरिनेट करून ठेवूया. मगाशी वाटण केलेला मसाला, गरम मसाला तो घालून घेऊया. तो 2 चमचे मी घेतलेला आहे आणि आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने आपण चिकन अर्धा तास मॅरिनेट करून घेऊया. एक वेलदोडे घातलेला आहे मी, हिरवा वेलदोडा चव येण्यासाठी. वेलदोडा घातल्यानंतर चिकनला छान चव येते. तर आपण आता अर्धा तास चिकन मॅरिनेट करून ठेवूया. इकडे गॅस लावूया आणि एक कुकर घ्यायचा. कुकरमध्ये आपण तेल घालून घेऊया. तेल घातल्यानंतर मी 2 उभे कांदे चिरून घेतलेले आहेत. मोठे मोठे उभे कांदे चिरून घ्यायचे आहेत आणि ते कांदा व्यवस्थित आपण खरपूस भाजायचा आहे. आपण बिर्याणीमध्ये परिष्ठा करतो त्याप्रमाणे असा कांदा भाजून घेऊया. त्याच्यानंतर आता मॅरिनेट केलेलं चिकन ह्याच्यामध्ये घालून घेऊया. चिकन व्यवस्थित मॅरिनेट झाल्यानंतर आपण कांद्यामध्ये परतून घेऊया. कांद्यामध्ये एक 5 मिनटं आपण चिकन व्यवस्थित थोडंसं वाफवून घ्यायचं. चिकनला थोडंसं पाणी सुटत आलेलं आहे, बघू शकताय. अशा पद्धतीने आपण व्यवस्थित 5 मिनटं एकदम ठेवायचं कुकरमध्ये. पुन्हा एकदा ते व्यवस्थित मिक्स करूया. आणि फक्त थोडंसं पाणी ओतायचं आहे आपण. इकडे मी अर्धी वाटी पाणी ओतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 1 वाटी पण ओतून घेऊ शकता. आणि अशा पद्धतीने मी कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत.
कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यानंतर मस्तपैकी आपलं तयार झालेलं आहे झटपट चिकन. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा. खूप अतिशय साधी सोपी रेसिपी आहे झटपट चिकन. आणि अंजली रेसिपीजला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.